नमस्कार, जय महाराष्ट्र. मी ते तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी ते मी ज्वारीचे पीठ, लसूण, जिरे, मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे मिरच्या, जिरे, लसूण आणि मीठ हेचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्या खलबत्त्यामध्ये मी वाटून घेत आहे, तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. आपल्याला ही पेस्ट जास्त बारीक नाही करायची, थोडीशी मोठीच राहू द्यायची आहे. आणि आता आपण ही पेस्ट तयार झालेली आहे एका वाटीमध्ये काढून घेऊत. आता इथे गॅस पेटवून गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे तूप टाकून तूप वितळले की थोडेसे जिरे टाकायचे. त्यात थोडासा एक लसूण कट केलेला टाकायचा आहे बारीक. आणि आता आपल्याला लागेल तेवढे पाणी टाकून घ्यायचे आहे. आता इथे पाण्याला उकळी येऊपर्यंत आपल्याला या वाटीमध्ये ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. थोडं घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं, 1-2 चमचे बस होतं. मी इथं 2 चमचे घेतलेले आहे. आता याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ. हे पहा, अशा प्रकारे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही करायचं, असं ठेवायचं. आता इथे उकळी आलेली आहे पाण्याला, आपण त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून द्यायचं आहे आणि चमचा सारखं फिरवत राहायचं आहे याला, कारण की ह्याच्या गुठळ्या व्हायला नाही पाहिजेत आणि हे कढईच्या तळाला नाही चिकटलं पाहिजे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे वाटण तयार केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि परत चमचा फिरवत राहायचं आहे, कारण हे वाटण एक जीव करून घ्यायचं आहे सर्व ह्याच्यामध्ये. एकच एवढं मेहनतीचं काम आहे की आपल्याला चमचा ह्याच्यामध्ये सारखा फिरवत राहावं लागतो, अशा प्रकारे. आता ह्याला थोडीशी उकळी आली आहे, याचा अर्थ असा नाही की आपल्याला याला काढायचं आहे. आणखीन एक 5 ते 10 मिनटं आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे, जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत. इथे 10 मिनटं झालेले आहेत. बघा, आपलं मिश्रण पाहू शकता घट्ट झालेलं आहे. आणखीन 1-2 मिनटं शिजून घ्यायचं आहे. हे बघा, बबल्स किती येत आहेत. आता आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे. बंद केल्याच्या नंतर पण 1-2 मिनिट थोडंसं चमचा फिरवत राहायचं आहे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. हे पहा, 1 तासासाठी मी मिश्रण बाजूला ठेवलं होतं थंड करायला. पाहू शकता आपलं मिश्रण किती घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला एका भांड्यामध्ये 1 वाटीभर दही घ्यायचे आहे आणि त्याला फेटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे फेटायचं आहे. परत थोडंसं पाणी टाकून आणखीन थोडा वेळ फेटायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. आपलं ताक इथं रेडी आहे. तुमच्याकडे जर ऑलरेडी ताक असेल तर तुम्ही त्याच्यापासून बनवू शकता. आता आपल्याला या ताकामध्ये ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे आणि कढईमध्ये जे मिश्रण उरलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण टाकून घ्यायचं आहे आणि सारखं याच्यामध्ये चमचा फिरवत राहायचं आहे, जोपर्यंत त्याच्या गुठळ्या निघणार नाहीत तोपर्यंत. पूर्ण मिश्रण एकजीव करून घेतल्याच्या नंतर हे पहा, आपली रेसिपी तयार झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी ही आंबील अत्यंत गुणकारी व उपायकारी आहे. चला तर मग एकदा करून पहा आणि माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय.